नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चिमुकलीला न्याय, नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। नसरापूर प्रकरणात 55 दिवसात निकाल, पीडित कुटुंबियांना कोर्टात अश्रू अनावर, फाशीच्या अंमलबजावणीनंतर समाधान होईल, पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया। नराधमांना 2 महिन्यात फाशीपर्यंत पोहोचवता येतं, हे नवीन उदाहरण कोर्टानं आपल्या समोर मांडलं। नसरापूर प्रकरणातील ऐतिहासिक निकालानंतर मुख्यमंत्र्यांकडून समाधान व्यक्त, न्यायमूर्तींसह सरकारी वकील आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार। असं कृत्य करणाऱ्या नराधमाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, कोर्टानं पीडितेच्या कुटुंबाला खरा न्याय दिला, अत्यंत कठोर आणि महत्त्वाच्या निर्णयाबद्दल कोर्टाचे आभार, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। भीमराव कांबळेला पुण्यात भर चौकात फाशी द्या, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी, तर अशा शिक्षेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाचे स्वप्न बघत असतील तर त्यात गैर काय, फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा, गद्दार सोडून मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। शहासेना सुपारी घेऊन काम करते, फडणवीसांना संपवण्यासाठी शिंदेंना सुपारी दिली आहे, उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। मी माझ्या वडिलांचा फोटो वापरून 9 खासदार निवडून आणले, मात्र शिंदेंची शिवसेना म्हणजे बिनबापाचा पक्ष, उद्धव ठाकरेंची टीका। एकनाथ शिंदे वरळीत दारोदारी फिरल्यानं तुमचं शेंबडं पोरगं आमदार झालं, नगरसेवकाचाही अनुभव नसताना तुम्ही मुलाला मंत्री बनवलं, श्रीकांत शिंदेंवरील टीकेनंतर नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा झाली आहे, लवकरच अर्थ खातं आपल्याकडे येईल, बारामतीच्या जनता दरबारात जय पवार यांचं सूचक वक्तव्य। टीईटी पेपर फुटीतील आरोपींवर मकोका लावणार, कायद्यात दुरुस्तीच्या हालचाली, परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार, पुनर्परीक्षेचं शुल्क नाही, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। धाराशिव कृषी विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन, महिला थेट सेंट्रल इमारतीवर चढल्या, कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी, अन्यथा मुंबईत आंदोलनाचा इशारा। पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण, आरोपी सिया आणि चेतनला 3 दिवसांची पोलीस कोठडी। मटण खाल्ल्यानंतर दही खाल्लं, विषबाधेमुळे पत्नीचा मृत्यू, पती गंभीर, नाशिकमधील धक्कादायक घटना, नेमकी विषबाधा कशामुळे झाली यामागील कारण अद्याप अस्पष्ट, तपास सुरू।